मी काय म्हणतो त्यात गोंधळ थांबा जरा. मास्तरांनो काय तर लवकर आटपा माका तालुक्याच्या गावात जाऊचा हा. अगं ए रजा मुराद, काय आहे तुझं मध्येच? प्रत्येक वेळी या बाईंना घाई असते, त्यांच्या बारक्याला ताप असतो म्हणून. आता तुझी कसली घाई आहे? हे बघा माका जाऊचा कारण मी गाण्याचो क्लास लावलंय. मास्तरांनो तुम्ही ती आठवण केली आता खरंच बारकी ताप इलो माझ्या घरी जाऊचा. एक थांबा जरा, 1 मिनिट थांबा सगळे. कुणी कुठे जायचं नाहीये. अत्यंत तातडीने आपण ही ग्रामसभा बोलवलेली आहे. का? तातडीने बैठक बोलायचं कारण तरी काय? ते सांगा ना तुम्ही. आपल्या गावच्या इब्रतीला काळीमा फासला जाईल अशी घटना काल घडलेली आहे. भाई म्हणजे काय सरपंचाची बायको पळाली की काय? नाही रे, भांडण मारी ना परत बोलत. त्याच म्हटलं ती ढीक पलवणारा भेटला पाहिजे. नाही ना. ए चिकू पिकवेन मी. नको. अत्यंत महत्वाची गोष्ट सांगणार आहे मी आता. तर आपले हे जे माननीय सरपंच आहेत. थांबा रे, थांबा. आधी ऐका पूर्ण. थँक्यू. तुमचं काय आहे? थांबा ना सरपंच. आपले हे जे माननीय सरपंच आहेत, काल वांगणकराकडे जे भजन होतं ते संपवून घरी येत असताना मोठ्या पिंपळाखाली कुणीतरी त्यांच्या अंगावर गोधडी टाकून त्यांना टपलवलेलं आहे. काय बोलाल? वाईट झालं. टपलवलं असं बोलाल? म्हणजे टपलवलं हा शब्द जरा जास्त होते असा नाही वाटत आहे मास्तर. मास्तरानू फुकटवलन बोला, नाही तर मग वलटवलान बोला. नाही झोमटवलन बोला. मी काय बोलतोय खवडवलं नाही बोला ना. पण त्याच्यापेक्षा झेजरला त्यानं काय वाईट? थांबा जरा, नका दोन शब्दांचे व्हेरिएशन. थांबा, माफ करा मला. हा. तर आता ही जी आपली मीटिंग आहे ती या संदर्भात आहे की बाबा ज्याने कुणी हे घृणास्पद लांछनास्पद निषिद्ध असं काम केलेलं आहे त्याने या भ्याड हल्ल्याची जबाबदारी घ्या. हा म्हणजे त्याने कोणी केलेला आहे? त्याने कोणी केलाय? तुम्ही नक्कलच पाहिजे. सरपंच मी तेच म्हणालो मी. थांबा. आता कळलं पाहिजे. सरपंच लगेच कळलं पाहिजे. अरे हो थांबा. तेच सभ्य भाषेत सांगतोय की नाही मी सरपंच. आपल्या तुमच्यात आणि माझ्यात काही फरक आहे की नाही? हाय फरक. तुम्हाला नाही टपलवलं आणि मला टपलवलेलं. थांबा मी सांग. मला कळलं पाहिजे ज्याने कुणी हे जे केलेलं आहे काम. मी पोलीस स्टेशन मध्ये जाणार आहे आणि तुमच्या माग सगळ्यांच्या माग पोलिसांना सांगून काश्मीरा लावणार आहे. सरपंच तुम्हीच मला सांगा का नाही टपलवायचं तुम्हाला? मास्तर काय ससेमिरा शब्द आहे की नाही? पोलिसांचा ससेमिरा, पोलिसांचा काश्मीरा कसा लावाल मागे? मी बोलतोय ना. थांबा ना. ए बाबांनो ऐका. ज्याने कुणी हे दुष्कर्म केलेलं आहे त्याने कृपया ती जबाबदारी घ्या. आपण हे प्रकरण इथेच मिटवू, अन्यथा हे पोलिसात जातील. हा मोरे जबाबदारी घेत. ऐकून तर घ्या, मला बोलायचं आहे. अच्छा बोलायचं. आणि वासाडानं मी कधी रात्रीचा बाहेर पडतच नाही. का हो? मला रात्री कमी पडते का नाही? गेलं बने. ए बने, तू केलं असेल तर कबूल कर. हो आम्ही काय नाही केलंय. अरे मी काय केलं? मास्तर मी काय केलं? हो माझ्यावर काय येते तुम्ही? तुझ्यावर येतो म्हणजे मांग एकदा आपल्या गावामध्ये गोबर गॅसची स्कीम आली तेव्हा ह्या बन्यान ह्या सरपंचांच्या पाय अडकून पाडला आणि त्यांना म्हणाला टाकीत टाका टाकीत कचरा आहे तू, असा तू बोललास नाही? मी कधी तू पाडलास म्हणा. बरोबर आहे. फीत कापता ना हे सरपंच गोबर गॅस मध्ये गेले होते. अरे तू पाडलास तर मला सॉरी बोललास. सरपंच आहे बघा, मी ढकललं ते मी कबूल करतो मी. पण हे असं गोधडी टाकून मारायचा घाणेरडा प्रकार मी करणार नाही. मारायचं असेल तर समोर येऊन थोबडवीन. ऐका पुढचा ऐका, मी सांगतो काय ते पुढचा ऐका. हा बरोबर. मला असं वाटतं या सगळ्यात ना हे मोरे आहेत. सगळ्या कबड्डीच्या सर्व्हिस आजच टाकाल. थांबा 1 मिनिट. मोरे कसे काय? मी सांगतो. काल वांगणकराकडे भजन झाला ना, त्याच्यानंतर हे या रावताला सांगत होते की ह्या वांग्या ह्याला फरसाणातल्या पापडीसारखा चुरला पाहिजे म्हणून. मी आई शब्द सांगतो, वांग्या बोललो नाही. हा वांग्या नाही हे बोलले रावताला विचारा. नाही थांबा.
जो हाय त्यालाच विचारूया. भावा, इतक्या दिवसाचा नवस आज पावलाय तुला. इतक्या दिवसांनी तू ग्रामसभेत आलायस. आता अशी वाक्य बोल ज्यानं स्टोरी पुढे जाईल. बरोबर. बोल. मोठे भाई. काळी 388 लावू नकोस, नॉर्मल बोल. आता मी काय बोलू? मी काय बोलू? एक तर एवढ्या दिवसात मला तुम्ही इथं बोलवलं ग्रामसभेत आणि आता मी बोलू. मी जर बोललो आणि कोणाचं इथे मन बिन दुखावलं, कुणाला वाईट वाटलं तर काय? आपल्या मुले वातावरणात गोंधळ नको एवढंच बास. काय रे, तू का नॉर्मल आवाजात बोलू की ना? मास्तरांनो, अरे देवा, कोण कोणात बोलतो तो बघा तरी. हे सांगताना लाज वाटू नये तुम्हाला. लावा सुरांची कुस्ती लावा, इथे जुगलबंदी करा. काय चाललंय तुमचं? थांबा मी ना. बोलत नॉर्मल नव्हतो. बोल. थांबा रे. म्हणून मी बोलत थांब रे बाबा. मास्तर म्हणून हो, मी हो. बोलत नव्हतो. वय कल्ल्या मूळ कल्ल्या मुद्दा काय आहे? मला काय माहिती? थांब. तू नको पाठव. ऐकून घे ना ऐकून घे ना. सांगतो. मास्तरांनो थांबा. काय? रावताचं आणि माझं जुलतं मी विचारतो त्याला. बरं, विचार. एक मिनिट थांबा. ए भावा, अरे देवा. ए भावा राऊत, मला सांग, काल मोरे या सरपंचांची पापडी चुरली पाहिजे असं काय बोलले आहेत काय? पम्या, फरसाणातली पापडी सरपंचाची पापडी का चुरतील ते? हे बघ. चुकीचं. आयो असं काय बोलतात? तीव्रता म्हणून आपण- अरे हो पण बचारा आजी समजा, अरे विषय काय आहे त्याच्यावर या ना रे बाबा. काय बोलतो तुम्ही? नाही म्हणजे काल काय झालं, आजच्या भजनाला मी 5ला उठलो हा. आणि मग गोठा धुतला हा. आणि मग 6ला मी आंघोळी केली हा. आणि 7च्या बातम्या बघत म्हटलं वाईट जरा चाय खाऊ लाडू पिऊ. आयसिक म्हटलं चाय टाक. आयसीन केलेला चाय टाकला. अगे बाई. आपण थांबायला हवं. चला ए, अरे थांबा. त्याला काय बचारा, मुद्दा काय? मुद्दा याने कुणी केले सांगा. नाही, मास्तरांनो थांबा. मुद्दा काय? मुद्द्यावर येऊया. मास्तरांनो, सरपंचांनो, बोल रे बाबा चिकू. पापलेटाला जसं मशालात उपडी तापडी करतात, तसं ह्याना कोणीतरी पिंपळाच्या झाडाखाली उपडी तापडी केला नाही. काय बोलतो? बरोबर. मला विचाराल तर मला वाटतं ह्या काम ह्या रंगीबेरंगी भरलेल्या पिंपळात आहे. पम्या केलो. थांब. ए बाबा, तू केलंयस हे? ओ मास्तरांनो थांबा. नाही तर काय? ए सुकलेला खारीक. बघितला. ए वासाडे, सुकलेला खारीक बोलशील त्याला? हा, मग काय बोलू? सुकलेला मनुका बोल पाहिजे तुला. तुम्ही ऑप्शन कसले देता? माझ्या बाजूने की त्याच्या बाजूने? खारीक केवढा वाईट आहे माहिती आहे वासाडे? इकडे या. इकडे या, तुम्ही इकडे या. काय बोलताय? मास्तरांनो, हो मास्तरांनो, बोला मी बाबा, का बोललो बोला. माहितीये काय? मागल्या टायमाला देवीच्या जागरणाच्या वेळी ह्यानं काय केलं माहितीये? काय केलं? देवलात हे होते, भजन झाल्यावर ह्यांचा डोला लागला तर ह्यानं त्यांची गटली उचलला आणि ओढ्याजवळ नेऊन ठेवून दिला आणि सगळ्यांना विचारत होता ह्याची बारकी होडी करून सोडूया काय पाणी. हा? ही फालतूगिरी तू केलीच वाचारा. मला काय बोललात? मला तू पटवलं की तुम्ही आहे ना झोपेत चालत त्या ओढ्याजवळ आलेलात असं तू बोलत ना वाचाऱ्या. सरपंच तो पटवतो, त्याची कन्व्हिक्शन पॉवर लय मोठी आहे. त्यानं मानेच्या कोंबड्याला पण पटवला काल की तू अंड देऊ शकतोस आणि त्या कोंबड्यानं प्रयत्न पण केला. सकाळी आरवायच्या टायमाला तो जोरात कुतला पण अंड नाही पडलं, पण ता पडला खाली. मग आता माने त्याला घेऊन मनाच्या डॉक्टरकडे गेलाय. अरे वसाडून कोंबड्याच्या काय गोष्टी बघा इथं सांगतो. वसाडून ज्याने कुणी काय केलंय ते मला आताच्या आता कळलं पाहिजे ना, तर मी पोलिसात जाईन, तुमची कंप्लेंट करीन ना, तुमच्या माग कसा सासव लावीन. असं का नाही मारायला हवं यांना? नाही मला तर काय? सांगा. काय झालं? ससे मीरा या शब्दाचा फंबल जास्तीत जास्त ससा कासव असायला हवा. कसा सासव म्हणतोय हा माणूस? मास्तरांनो हे बघा, आपण आधी इत्तमभूत माहिती घेऊया. मला सांगा सरपंच, काल तुमच्यासोबत कोण होतं भजनानंतर? हा राऊत होता. रावत तू गेलास? तू गेलोस? मी 5ला उठलो आजच्या भजनासाठी आणि मग गोठा धुतला. 6ला आंघोळी केली. याचा गोटा धुवून द्या कोणीतरी. एकदा आल्यापासून गोटात धुतोय वासाड्या तू. ए बाबा, ए थांबा रे, थांबा. मला कळलेलं आहे राऊत तू नव्हतास. बस बाबा बस. ऐका सरपंच, मला सांगा, तुम्ही जेव्हा त्या पिंपळाच्या झाडाजवळ येत होता, जेव्हा तुम्हाला फटकावण्यात आलं, तेव्हा तुम्हाला काही आवाज ऐकू आला का? हा म्हणा आवाज आला म्हणा, कसला? झुपक असा आवाज आला. झुपूक हा आवाज कसला आहे?
म्हणजे असं गोदरी टाकलं आणि त्याचं असं झुपकन माझ्या अंगावर गोदरी टाकलं पण त्याच्या गोधडीचा आवाज नव्हे मग? त्या ठिकाणी कुणी काही बोलत होतं का ज्याने तुम्हाला मारलं तो माणूस काही बोलला का हा. हा बोला 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 मला असा आवाज ऐकू आला की ह्या बटल्याला लय मस्ती आले घ्या टपा 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 मला टपलेली काय माणसं आहेत एक वाडीतली नाही. आहे जो कोण बोलला तो भारी बोलला ए थांब पम्या, ए बाबा ए थांबा हे वाक्य होतं आपण आता एक काम करूया जर आपल्यापैकी कोणी असेल तर आता प्रत्येकाने हे वाक्य पुन्हा म्हणायचं तुम्ही आवाज ओळखू शकाल हा म्हणजे ओळखू शकेल म्हणा व्यवस्थित ऐकायला आले म्हणा डोळे बंद करा ए बोल रे राऊत बर ए मास्तरांनो मी हा बोलू हा, नाही बोल. आपण नाही आपण नाही आपण नाही नाही बर नाही. अगं, बोलूच दिले ए बाबा चिकू तू बोल रे बोल या बटल्या तुला लय मस्ती आली काय रे तुझं तेल काढलं पाहिजे आरशात बघ तुझ्यापेक्षा झोपलेली घोरपड चांगली दिसते तुझी दालचिनी चेचली नाही मी खलबत्तेत ती अरे वसड्या केवढा बोलला हा एवढा बोलतात वसड्या एवढंच बोलायचं ना एवढं बोलतात चिकू अरे एक वाक्य बोलायला सांगितलं होतंस तू अख्खं प्राणी संग्रहालयात नेऊन ठेवलंस वर दालचिनी ठेचलीस त्यांची मास्तरांनो नाही, आता आपण- बोलूचा नाही माझ्या मनात तर लय साठलेला थांबा, या थांबा. पटल्या तुझ्या नाही, करता- थांबा. ओ बाई थांबा नाही आवाज हा. आलेलं आहे माझ्या लक्षात कुणी ते वाक्य बोलणार नाही सगळे आपापल्या मनातलं बोलतील हा. थांबा जरा मोरे तुम्ही बोला नाही मी नाही मोरे बोला नाही मी बोललो तो उगाच मी नाहीच गेले तर मी कशाला बोलू ना नाही पण बोला ना हा ये बटलिया आवाज बरोबर नाही नाही हा नाही, हा हा नाही नाही ना बर बर ठीक आहे ए बघा आता कोणालाच संशय नको म्हणून मी सुद्धा बोलतो हा नाही नाही तुम्ही बोलायला पाहिजे मास्तर हा ना, मी तेच म्हणालो की नाही सरपंच मी ए बटल्या तुला फार मस्ती आलेली आहे तुला फटके द्यायला हवे नाही वाक्य चांगलं आहे नाही नाही हा लय सुशिकुशित आहे हा नव्हता आवाज मरो पम्या तू बोल रे बाबा मी हा बोल हे बटल्या याला लय मस्ती नाही आली. नाही नाही, आपण आपण नाही आपण नाही. अरे देवा मग आता कसं ओळखायचं कुणी यांना फटकावलं ते मास्तर काय रे माझ्याकडे आयडिया आहे हा. काय म्हणजे काल पिंपलाखाली यांच्यावर गोदरी टाकली ना हा. तशी आपण आता यांच्यावर गोदरी टाकू काहीतरी टाकू हा. आणि त्यांना सगळ्यांनी मारूया नको, म्हणजे नको. त्या स्पर्शाने ते ओळखतील कोण आहे ते बरोबर बोललो. चांगला. अरे, पटकन बोला. मास्तर मास्तर बेस्ट आहे हेच करूया हा, हे चला. पटकन. हे द्या हे द्या नाही, अरे, मास्तर, अरे, हे चांगलं आहे. मास्तर, हे चांगलं आहे. घ्या, घ्या. चला चला अरे, टाक रे, टाक, टाक, टाक. तयार व्हा नाही तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देऊन सांगून ठेवतोय मला म्हणजे मला का मला का हा सरपंच जाऊ ना गावचं तुम्ही हा, काय काम केलं माहितीये तुम्हाला काय? अरे गावामध्ये आपल्या सौर ऊर्जा आली तर ह्यांनी लावली ना कुठं यांच्या घरात मग? सीसीटीव्ही कॅमेरे आले ते कुठे लावले दारात सीसीटीव्हीचा विषय हा, मग बोला. तयार काय विषय नको? काय- इथे काय विषय इथे नको? नको. हो सीसीटीव्ही जर तिथं असता तर आपल्याला चोर सापडला असता नाही तो काय जाऊ दे, जाऊ दे. चला चला चला, 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 आणि बरोबर ओळखा. हॅलो, हॅलो. अरे, बरोबर घ्या, ओळखा. घ्या, वेगळी युक्ती करा रे घ्या. बाबा. अरे, ए, कोण मारतंय रे थांबा. पहिलं चला, चला, तयार.